हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे एक्सरसाइज 1.2. त्याच्यापैकी तो क्वेश्चन चालू आहे, क्वेश्चन नंबर 3 चालू आहे. ठीक आहे. आणि ह्याच्या अगोदरचा तो व्हिडिओ आहे 1.2 च्या बेसवर, म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, पूर्ण बेसलाईन सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणून तुम्ही नाही का पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला जास्त समजेल. अदरवाईज जास्त समजणार नाहीये. ठीक आहे. साइड बाय साइड मी सांगत जाईन की काय काय कन्सेप्ट आहे म्हणून. ठीक आहे. मग आपल्याला दोनच प्रॉपर्टी माहिती पाहिजे, एक थेरम आणि एक प्रॉपर्टी. ओके. थेरम कोणता शिकलो आपण गेल्या व्हिडिओमध्ये? बीपीटी थेरम शिकलोय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि सेकंड प्रॉपर्टी कोणती होती? प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. हे जर तुम्हाला दोन अप्लाय करता येईल तर तुम्हाला नक्की हा चॅप्टर 1.2 येणार. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करू शकता तुम्ही. ठीक आहे. आणि डेली 8 वाजता लाईव्ह या. ओके. चला स्टार्ट करतो. कोणता क्वेश्चन चालू आहे? क्वेश्चन नंबर 3 वाला. काय दिलंय? इन ट्रायंगल एम एन पी. बघा एम एन पी. ओके. आणि हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. बघा एक ट्रायंगल आहे, सो ही लाईन बायसेक्ट करते कुणाला? सपोज ए बी सी बायसेक्ट करते हे रेज. कुणाला बायसेक्ट करते? दॅट इज अँगल बी ला बायसेक्ट करतोय. सो अँगल बी ला इक्वल पार्ट मध्ये बायसेक्ट करत असेल, सो दॅट त्यावेळेस कंडिशन कशी अप्लाय करणार? इथं समजा ओ असेल, कसं कंडिशन अप्लाय करणार? दॅट टाइम बघा ह्या अँगलची ही लेफ्ट साइड, सो दॅट इज ए बी अपॉन बघा लेफ्ट साइड आणि राईट साइड घ्या बीसी, इथे येणार बीसी. ह्यांचा रेशो कुणाच्या इक्वल असतो? हे जे काही बेस आहे, बेसला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय, त्यांच्या रेशोच्या इक्वल असतो. ठीक आहे. दॅट इज एओ अपॉन ओसी. जर मी हे लेफ्ट साइड पहिले घेतलं असेल तर बेस पण माझा लेफ्ट साइड पाहिजे. आणि काय काय जर इकडून स्टार्ट केलं तरी चालेल, मग तुमचा बेस पण इकडचाच यायला पाहिजे त्या साइडला. ओके. हे मेन मुद्दा आहे. बघा स्टार्ट करतो, सांगतो 1 बाय 1 काय आहे कंडिशन. चला व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. इझीच क्वेश्चन आहे, डिफिकल्ट नाहीये काही. बघा एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. म्हणजे काय दिले तुम्हाला? एन क्यू ही जी काही लाईन आहे, ही काय रेज आहे, एन क्यू दोन पार्ट मध्ये इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होते. सो दॅट इज अँगल एन. सो अँगल एन जर समजा टोटल अँगल जर 100 असेल तर हा 50 असणार आणि हा 50 असेल. ठीक आहे. दॅट इज काय सांगितलं? बायसेक्टर म्हणजे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड. ठीक आहे. सो जर बायसेक्टर असेल तर त्यांचा तिकडचा रेशोच बघा, इकडचा लेफ्ट वरचा आणि खालचा पार्ट इक्वल टू कोणाच्या इक्वल असणार? ह्या ट्रायंगलच्या बेसच्या इक्वल असणार. ठीक आहे. चला अप्लाय करूया 1 बाय 1. गिवन काय काय आहे? एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एन. ठीक आहे. ही कंडिशन आहे. सो एम एन ची व्हॅल्यू किती आहे? 5. जे काय गिवन आहे ते मी लिहितो व्यवस्थित. ठीक आहे. पी एन ची व्हॅल्यू काय आहे? 7. आणि एम क्यू किती आहे? दॅट इज 2.5. ओके. चला आता कोणता थेरम अप्लाय करणार? बाय अँगल ऑफ बायसेक्टर. ठीक आहे. म्हणजे कसं अप्लाय करणार? बघा ही लाईन वरच्या पार्टला आणि खालच्या पार्टला इक्वल अँगल मध्ये डिवाइड करतोय. सो मी पहिला वरचा साइड घेणार, दॅट इज एन एम अपॉन खालचा पार्ट, दॅट इज एन पी इक्वल टू. जर मी पहिला वरचा पार्ट घेतला असेल तर वरचाच बेस घ्यावा लागेल मला. जिथं नाही का ही लाईन डिवाइड होतीये ना, सो पहिला मला वरचा पार्ट घ्यावा लागेल. सो दॅट इज एम क्यू अपॉन क्यू पी. ओके. काय काय जणांना असं करायचं असेल तरी चालेल. बघा पहिलं एनपी अपॉन एम एन घेतलं तरी चालेल, पण इक्वल टू पहिलं काय द्यायला लागेल? पी क्यू अपॉन क्यू एम. हे पण लक्षात पाहिजे. ठीक आहे. चला कोणती प्रॉपर्टी आहे? दॅट इज अँगल ऑफ बायसेक्टर. ओके. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर असं लिहितो. प्रॉपर्टी ऑफ हे लिहा काय, तर तुम्हाला म्हणजे नाही का अर्धा मार्क जाणार नाही तुमचा. समजतंय का? रिझन लिहिल्यावर तुमचे मार्क्स कट होणार नाही. ओके. चला एन एम ची व्हॅल्यू किती आहे? एन एम बघा एन एम ची व्हॅल्यू आहे 5 आणि एनपी ची व्हॅल्यू किती आहे? काय काढायचं? देन फाइंड क्यूपी विचारलंय ना, क्यूपी विचारलंय, क्यूपी. सो पीएन ची व्हॅल्यू किती आहे? बघा पीएन किंवा एनपी लिहा. ठीक आहे. दॅट्स अप टू यू. दॅट इज 7 इक्वल टू एमक्यू किती आहे? 2.5 अपॉन क्यूपी काढायचं आहे ना,
सो QP ऍज इट इज. ओके, चला आता काय करताय, QP ते डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, 7 डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, सो दॅट इज 5 इंटू हे QP तिकडे मल्टिप्लाय जाणार, सो QP इक्वल टू 7 तिकडे मल्टिप्लाय जाणार, सो 7 इंटू 2.5. ओके, QP इक्वल टू 5 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड, सो दॅट इज 7. हा 7 नी कोणाला मल्टिप्लाय करणार, 2.5 ला, सो किती येणार मग 2.5 इंटू 7, 7 35, सो 3 कॅरी, 7 2 14, 15 16 17, सो 17 येणार. ओके, आणि एक डिजिट लेफ्ट आहे, सो माझा एक डिजिट लेफ्ट येणार, सो इथे येणार, सो दॅट इज 17.5 अपॉन डिवाइड बाय 5 करा, सो डिवाइड बाय 5. ओके, डिवाइड बाय किती येणार 5. ठीक आहे, असं करायचं तुम्हाला, डिवाइड बाय 5 जाणार. पण व्यवस्थित लक्ष द्या, हा डिजिट आहे, डिजिट असल्यामुळे तुम्हाला करता येईल का, ते तुम्हाला डिवाइड करता यायला पाहिजे. बघा डिवाइड कसं करणार, दॅट इज 17.5 आणि हे 5 कसं डिवाइड होणार, 5 1 जा 5, 5 3 जा 15, सो इथे ना 3 जा 15 राहिले किती मग, सो दॅट इज 17 मधून 15 गेले, दॅट इज 2 राहिले, सो इथे ना 2, आणि हे 5 ऍज इट इज घ्या, पण इथे डिजिट आहे ना, सो इथे पॉइंट द्या. ओके, चला आता 5 5 जा, सो इथे ना 5 5 जा 25, सो 0 0, सो 3.5 इज अ आन्सर ऑफ QP. ओके, चला किती आला 3.5, सो QP ची व्हॅल्यू आली 3.5. चला हे तुमचा आन्सर असेल फायनल. व्यवस्थित डिवाइड आणि व्यवस्थित मल्टिप्लिकेशन केलं ना तर तुम्हाला नक्की हे येणार. ठीक आहे, आणि प्रॉपर्टी पण अप्लाय करता यायला पाहिजे. ओके, चला स्क्रीनशॉट काढा. ना क्वेश्चन नंबर 4th कडे व्यवस्थित करा. ठीक आहे, नाहीतर तुम्ही कन्फ्युज होणार. मग मला पहिलं बेसलाईन सांगावं लागेल, म्हणजे जेणेकरून नाही का काही जणांना बेसलाईन माहित नाहीये. ठीक आहे, मग मला पहिलं बेसलाईन सांगावं लागेल, त्याच्यानंतर मी हा क्वेश्चन येतो. ठीक आहे, बघा काय दिले तुम्हाला इथं, मेजर ऑफ सम अँगल्स इन अ फिगर देन प्रूव्ह दॅट. काय सांगितलंय, मेजर ऑफ सम अँगल्स, म्हणजे तुम्हाला डायग्राम मध्ये ही तुम्हाला डायग्राम बाजूला दिलेली आहे, पण प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन असेल ना, मग त्यावेळेस तुम्हाला गिवन लिहायचंय. ओके, लक्षातच ठेवा, गिवन लिहायचंय, डायग्राम येणार, त्याच्यानंतर ना टू प्रूव्ह येणार. ओके, नंतर ना प्रूफ करायचं आपल्याला. ओके, नंतर ना काय करणार, प्रूफ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ह्या स्टेप नुसारच तुम्ही नाही का सोल्युशन करणार, तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. ठीक आहे, चला फिगर मध्ये तुम्हाला काय दिसतंय, APQ इथे किती डिग्री आहे, 60 डिग्री. ओके, आणि ABC किती आहे, 60 डिग्री. सो मी गिवन तेच लिहिलं. गिवन तुम्हाला काय म्हणजे काय दिले, डायग्राम मध्ये जे दिलेलं आहे तेच मी इथं लिहिलेलं आहे. ओके, पुढं टू प्रूव्ह काय करायचंय, AP अपॉन PB. बघा AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC हे प्रूफ करायचंय. पण तुम्हाला हे माहिती असेल, ABCD आणि इथं E लिहितो. ठीक आहे, असा रेशो मी कधी लिहिणार आहे, AD अपॉन DB आणि AE अपॉन EC असा रेशो कधी लिहिणार मी, ज्यावेळेस मला गिवन मध्ये ही लाईन, बघा ही लाईन आणि ही साइड पॅरलल दिला असेल तरच मी हे लिहिणार ना. ठीक आहे, पण गिवन मध्ये दिलंय का तसं, म्हणजे असं बोललंय का त्यांनी PQ इज पॅरलल टू BC, असं बोललंय का, नाही बोललं. ठीक आहे, मग काय करणार, मग पहिलं तुम्हाला PQ पॅरलल कुणाला दाखवायला लागेल, BC ला, तरच काय करणार मी, हा रेशो डायरेक्ट लिहिणार. ठीक आहे, समजतंय का. मग कसं दाखवणार, मग त्यासाठी तुम्हाला ही कंडिशन माहिती पाहिजे. जर दोन लाईन पॅरलल असतील आणि समजा एक लाईन जाते अशी, ठीक आहे, दोन लाईन पॅरलल ऑलरेडी आहेत, मग त्यावेळेस बघा इकडचा अँगल आणि इकडचा अँगल हे हा जेवढा असेल तेवढाच हा असणार. किंवा कोणत्या कंडिशनला, ही दोन लाईन पॅरलल पाहिजे. पॅरलल असेल तर इकडचा अँगल आणि इकडचा अँगल कॉन्ग्रंट असतो. ठीक आहे, आणि हे ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, म्हणजे इकडचा हा जर 60 असेल तर हा पण 60 असणार. पण इकडचा अँगल ह्या लाईनीच्या वरचा राईट साईडचा, मग ह्या लाईनीचा वरचा अँगल आणि राईट साईडचा हा जेवढा असेल तेवढाच हा असणार. पण रिझन कोणता येणार, रिझन येणार दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल.
अशा अँगलला काय बोलणार तुम्ही, करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगल मी कधी अप्लाय करणार, ज्यावेळेस लाईन पॅरलल असेल तेव्हाच मी हे यूज करणार. ठीक आहे, करस्पॉन्डिंग अँगल केव्हा यूज करणार, ज्यावेळेस लाईन पॅरलल असेल तरच मी करस्पॉन्डिंग अँगल यूज करणार. ठीक आहे, मग त्यांचे अँगल पण कसे येणार, कॉन्ग्रंट येणार. अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर लाईन पॅरलल आहे, जर लाईन पॅरलल असतील तर अँगल कॉन्ग्रंट आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता इथं बघा, आता ही 2 लाईन आहेत. ओके, ही 2 लाईन आहेत, समजून घ्या. ही 2 लाईन आहेत आणि हे ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, हे ट्रान्सव्हर्सल आहे. सो माझा इकडचा अँगल वरचा, बघा वरचा अँगल आणि हा अँगल आणि हा अँगल 60 डिग्री. सो अँगल कॉन्ग्रंट आहेत ना. सो अँगल कॉन्ग्रंट असेल तर लाईन पण कशी असणार आहे, पॅरलल असणार आहे. सो दॅट इज लाईन PQ इज अ पॅरलल टू लाईन BC. ठीक आहे, लाईन नाही, साइड BC. ओके, असं आहे ना. ठीक आहे, हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे होतं. बघा आता काय काय येणार, अँगल APQ इक्वल टू ABC. काय येणार, BC इक्वल टू किती आहे, 60 डिग्री. सो दोन्ही अँगल कॉन्ग्रंट आहे. सो मी असं लिहिणार, APQ इज कॉन्ग्रंट टू अँगल ABC. सो दॅट इज रिझन. करस्पॉन्डिंग अँगल काय येणार, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, जर करस्पॉन्डिंग अँगल असेल तर लाईन कशी असणार आहे, पॅरलल असणार आहे. सो दॅट वी कॅन राईट हिअर PQ इज पॅरलल टू साइड BC. दॅट इज साइड BC. सो मी लाईन पॅरलल दाखवले. जर लाईन पॅरलल असेल त्यावेळेस मी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करणार. ठीक आहे, इझी. सो दॅट इज मी असं लिहू शकतो, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, हेन्स प्रूफ लिहा खाली. ओके, एवढं इझी आहे. फक्त कसं आहे माहितीये का, कन्सेप्ट समजले पाहिजे तुम्हाला. जर कन्सेप्ट समजले असेल तरच तुम्ही लिहू शकणार ना. ठीक आहे, आता कसं होतं, करस्पॉन्डिंग अँगलच्या रिलेटिव्ह क्वेश्चन होता म्हणून मी फक्त करस्पॉन्डिंग अँगल सांगितलं. बाकीचे पण अँगल आहेत, अल्टरनेट अँगल आहे, लिनियर पेअर अँगल आहे. ठीक आहे, भरपूर अँगल आहेत असे. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 5th वन. आता 5th कडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय दिलंय की तुम्हाला, एक ट्रॅपेझियम दिलाय. इन ट्रॅपेझियम ABCD. ओके, त्याच्यामध्ये काय काय दिलंय, साइड AB पॅरलल टू साइड PQ, पॅरलल टू साइड BC. ठीक आहे, म्हणजे 3 लाईन आहेत, तिन्ही लाईन कशी आहेत, पॅरलल आहेत. ठीक आहे, आणि त्यांची व्हॅल्यू दिली, AP ची व्हॅल्यू दिली आहे, दॅट इज 15. ओके, PD ची व्हॅल्यू दिली आहे, कुठे PD, दॅट इज 12. आणि QC ची व्हॅल्यू दिली आहे 14. मग आपल्याला BQ काढायचं आहे. ठीक आहे, बघा जर तुम्हाला पेपरमध्ये 3 लाईन पॅरलल दिल्या असतील, ऍक्च्युली ट्रॅपेझियम दिला पाहिजे, मग ट्रॅपेझियम देऊन तुम्हाला 3 लाईन पॅरलल दिल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पेपरमध्ये बोलतोय मी. जर तसं दिला असेल तर तुम्हाला रेशो कसे द्यावे लागतील, बघा AP अपॉन PD. ओके, हे अपॉन हे इज इक्वल टू, बघा ना लाईन पॅरलल आहे. सो ह्याचा रेशो इक्वल असतो. सो दॅट इज AP अपॉन PD इक्वल टू BQ अपॉन BC लिहायचं, इक्वल टू BQ अपॉन QC. ठीक आहे, हे लिहावं लागेल तुम्हाला. म्हणजे रिझन काय लिहिणार तुम्ही इथं, दॅट इज तुम्हाला असं लिहायला लागेल, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. ओके, ऑफ अ ट्रॅपेझियम. सो वी कॅन राईट हिअर, काय लिहिणार तुम्ही इथं, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. ओके, हे तुम्हाला तिथे लिहावं लागेल. हा चला, गिवन काय काय लिहिलं मी. हा, इथं टू प्रूव्हचा क्वेश्चन आहे का, नाही. सो मी डायग्राम पहिल्या बाजूला काढली. जर टू प्रूव्हचा क्वेश्चन आला असता ना तर मी डायग्राम खाली लिहिला असतं. ठीक आहे, चला बघा गिवन मध्ये जे काय आहे साइड इथे लिहिल्या. हे गिवन ॲज इट इज टू फाइंड BQ करायचंय. सो मग मी इथं अप्लाय करू का डायरेक्ट. नाव इन ट्रॅपेझियम, सो दॅट इज ट्रॅपेझियम. हा, कोणता ट्रॅपेझियम आहे, दॅट इज ABCD. सो AP अपॉन PD.
ओके, इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी, बी क्यू अपॉन क्यू सी. ठीक आहे, व्यवस्थित करायचे तुम्हाला, हँडरायटिंग पण व्यवस्थित करा. आणि हा टॉपिक झाल्यावर म्हणजे सिमिलॅरिटी झाल्यावर मी तुमच्या सगळ्यांचे परत नाव टाकणार आहे. ठीक आहे, जे रेग्युलर मला अभ्यास दाखवत होते त्यांचेच नाव डिस्क्रिप्शन मध्ये असतील. आता सुद्धा आहेत बघा, 19 जणांचे नाव आहेत, ते मला रेग्युलर स्टडी दाखवतात, सो मी त्यांचे नाव टाकलेत. आता काही जण पण ऍड होतील अजून जर रेग्युलर दाखवलेत तर. ठीक आहे, चला. एपी अपॉन पीडी, एपी ची व्हॅल्यू किती आहे 15. सो हा आपण रिझल्ट लिहा इथं. काय लिहिणार? प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल. बघा हे पॅरललची स्पेलिंग व्यवस्थित लिहा, पॅरलल लाईन. ओके, इथं जागा नाहीये सो मी असं लिहिलंय. ओके, पॅरलल लाईन. हा, नाव. एपी ची व्हॅल्यू किती रे? एपी ची व्हॅल्यू आहे 50 अपॉन पीडी ची व्हॅल्यू आहे 12 इक्वल टू क्यूसी ची व्हॅल्यू आहे. सो क्यूसी नाही, बीक्यू ची व्हॅल्यू दिली का? नाही. वी हॅव टू फाइंड बीक्यू अपॉन क्यूसी ची व्हॅल्यू किती आहे? 14. सो इथे 14. ओके, बघा आपल्याला बीक्यू काढायचा ना, सो 14 फक्त तिकडे न्या, बाकी काही करू नका, फक्त 14 तिकडे न्या. सो कसं करणार मग? दॅट इज 15 इंटू 14 अपॉन 12 इक्वल टू बीक्यू. ओके, 14 डिवाइड बाय तिकडे गेला मल्टिप्लाय, सो 14 15 मल्टिप्लाय होणार. ओके, चला नाव. 3 च्या टेबल मध्ये 12 पण येतं आणि 3 च्या टेबल मध्ये 15 पण येतं. सो 3 4 जा. ओके, आणि 3 5 जा, एवढं येणार. सो 3 4 जा, 3 5 जा. सो काय येणार मग? 5 इंटू 14 अपॉन 4 इक्वल टू बी क्यू. आणि अजून पण सॉल्व्ह करू शकता. बघा 2 च्या टेबल मध्ये किती आहे? 4 आहे. सो 2 2 जा, 2 7 जा. ओके, म्हणजे 5 इंटू 7 राहणार अपॉन डिवाइडला 2 राहणार. पण 7 इंटू 5 किती? 35. सो मी असं लिहिणार 35 अपॉन 2 इक्वल टू बी क्यू. सो तुम्हाला डिवाइड करता येईल. डिवाइड केल्यावर आन्सर किती येणार? बी क्यू इक्वल टू 7 5 जा. ठीक आहे, 7 5 जा 35. सॉरी, खाली 2 राहिले नाही का? इथे 2 राहिले, सॉरी, इथे 2 येणार. 2 च्या टेबल मध्ये 35 आहे नाही. सो 2 ने डिवाइड करायला 35 ला, म्हणजे आन्सर किती येणार? 34 17. सो 17.5 येणार. ठीक आहे, हे तुमचं आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट. आता व्यवस्थित करा, पॉइंट मध्ये आलं म्हणून काय घाबरून जायची गोष्ट नाहीये. इथं काय फक्त मल्टिप्लिकेशन केलंय आणि डिव्हिजन केलंय. मग त्याच तर गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे मॅथ्स मध्ये. जर मॅथ्स मध्ये तुम्हाला बेसलाईन सगळं माहिती असेल, हा बाबा ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे आन्सर येतं, पण काय जण काय करतात, दुसराच ह्याला मल्टिप्लाय करतात म्हणून आन्सर चुकतं. ठीक आहे, काय जणांना ऍडिशन सबट्रॅक्शन येत नाही. हे असे पण स्टुडंट आहेत आपल्याकडे. ओके, म्हणून व्यवस्थित करा. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 6-1. बघा 6 मध्ये काय करायचं आता? फाइंड क्यूपी. कुठे क्यूपी? इथे क्यूपी आहे. युझिंग गिवन इन्फॉर्मेशन इन अ फिगर. म्हणजे तुम्हाला सगळं फिगरवरून ऑब्झर्व करायचंय, तिथून गिवन लिहायचंय, मग त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, काय काढायला लावलंय? क्यूपी काढायला लावलाय. फाइंड क्यूपी. ओके, गिवन काय काय दिले सांगा बघू. गिवन दॅट इज एम एन ची व्हॅल्यू दिली. एम एन किती दिलाय? 25. सो ठीक आहे, एनपी ची व्हॅल्यू किती दिली आहे? एनपी इक्वल टू 40. आणि एमक्यू किती दिलाय? एमक्यू दिलाय तुम्हाला दॅट इज 40. ओके, टू फाइंड काय विचारलंय? टू फाइंड दॅट इज क्यूपी विचारलंय ना. ठीक आहे, जे काही गिवन आहे ते लिहिलं आणि काय फाइंड आउट करायचं ते पण लिहिलं. मग आता सोल्युशन मध्ये बघा, सोल्युशन फक्त आपल्याला डायग्राम वरून सगळं ऑब्झर्व करून लिहायचंय. ओके, बघा आता हे दोन गोल दिसतात का? गोल गोल. ओके, ते गोल गोल म्हणजे अँगल आहेत ऍक्च्युली. ठीक आहे, त्याच्यासोबत खेळत नाही बसायचं. इथं काय दिलंय तुम्हाला? इथं हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहेत म्हणून तिथं गोल गोल दिलंय. ओके, म्हणजे ऍक्च्युअली तिथं अँगल आहे. जर हा 75 असेल तर हा पण 75 असणार. ठीक आहे, असे अँगल दिले तिथं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, म्हणजेच काय? अँगल एम एन पी इज अ बायसेक्टर. ओके, समजतंय का? म्हणजे रे एन क्यू इज अ बायसेक्टर ऑफ अँगल एम एन पी. काय असणार? रे एन क्यू म्हणजे एन क्यू काय करतोय? रे एन क्यू इज बायसेक्टर
बायसेक्टर ऑफ अँगल एन पण लिहू शकतो मी डायरेक्ट अँगल एन. ज्यांना एन लिहायचं त्यांनी एन लिहा किंवा असं लिहायचं असेल तर असं लिहा एम एन पी, पण एन मध्ये यायला पाहिजे. सो एम एन पी. ठीक आहे. म्हणजेच कोणती प्रॉपर्टी अप्लाय करणार तुम्ही? अँगल, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे. म्हणजे ते तुम्हाला अप्लाय करता येतं. मग तरी मी सांगतो तुम्हाला साइड बाय साइड. बघा म्हणजे मी असं लिहू शकतो का, हे रे वर पण इक्वल पार्ट मध्ये खाली पण इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतोय. सो मी पहिला बघा ह्या लाईनचा इथे डिवाइड करतोय ना. सो ह्या लाईनचा वरचा पार्ट पहिले लिहितो, त्याच्यानंतर ना खालचा पार्ट लिहितो. सो दॅट इज रेशो कोणचा घेणार? एम एन अपॉन खालचा पार्ट एन पी, इथे येणार एन पी इक्वल टू. बघा मी वरचा पार्ट घेतलाय. सो मी ह्या ट्रायंगलचा हा इकडचा बेस घेणार, हे लेफ्ट साइडचा. ठीक आहे. कारण मी ही साइड लिहिली ना पहिलं. सो मग मी पहिलं हे लिहिणार. सो एम क्यू अपॉन साइड ही कोणतं येणार? क्यू पी येणार. ठीक आहे. क्यू पी. सो इथं काय येणार? प्रॉपर्टी ऑफ, हे लिहायचं प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर. ठीक आहे. हे तुम्हाला लिहावंच लागेल. मग आता व्हॅल्यू पुट करा. एम एन ची व्हॅल्यू किती आहे? एम एन आहे 25. सो इथं ना 25 अपॉन एन पी किती आहे? 40. एम क्यू किती आहे? दॅट इज 14. ओके. आणि क्यूपी किती आहे? क्यूपी काढायचा. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्यूपी. सो क्यूपी नी इकडे मल्टिप्लाय करा, 40 नी तिकडे मल्टिप्लाय करा. म्हणजेच काय होणार? क्यूपी इंटू, बघा क्यूपी तिकडे मल्टिप्लाय केला, मल्टिप्लाय बाय 25 इक्वल टू 14 इकडे मल्टिप्लाय करा. सो 14 इंटू 40. ओके. आता 25 मल्टिप्लाय, सो तिकडे गेल्यावर डिवाइड. सो म्हणजेच काय येणार? क्यूपी इक्वल टू 14 इंटू 40 अपॉन 25. सो क्यूपी इक्वल टू, आता 40 आणि 25 एक नीट ऑब्झर्व करा. 40च्या टेबलमध्ये, सॉरी 5 40च्या टेबलमध्ये आहे. ऍक्च्युली कसं बोला आता, 40 हा 5च्या टेबलमध्ये. ओके. आणि 25 हा 5च्या टेबलमध्ये. सो मी त्याला असं लिहू शकतो का? 5 जा हा आणि 5 8 जा. केलं सिम्प्लिफाय. सो दॅट इज काय नाही तर 40 इंटू 8 अपॉन 5. ठीक आहे. चला आता क्यूपी इक्वल टू 14 इंटू 8, 8 4 जा दॅट इज 32, 3 कॅरी, 8 1 जा 8, 1 9 10 11 अपॉन 5. ठीक आहे. मग 112 ला डिवाइड करा कशानी? 5 नी. सो करतो मी आता. काय येतो बघतो? 11 2 इथे ना 5. ओके. दोन दोन घेतो. 5 2 जा 10. ओके. एक राहिले 12 राहिले. ओके. 5 2 जा 10. सो दॅट इज किती राहिले? 2. पण 5 हा 2च्या टेबल मध्ये आहे का? नाहीये. सो मी एक 0 घेतो, पॉइंट देतो. ओके. 5 4 जा. सो 5 4 जा 20. सो माझा आन्सर आला 22.4. ओके. कारण हे 0 ना 0 0 हे माहिती तुम्हाला डिवाइड करता येतो. एवढं मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. ठीक आहे. एवढा विश्वास ठेवलाय. मग मला अभ्यास पण रेग्युलर दाखवा. ओके. क्यूपी इक्वल टू किती येणार? 22.5 नी डिवाइड होतोय. सो हे माझं फायनल आन्सर असेल. आता काढा स्क्रीनशॉट. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7th बघा. 7th मध्ये काय करायचंय? इन फिगर इफ AB इज अ पॅरलल टू CD इज पॅरलल टू FE दिले. ठीक आहे. बघा AB कोणाला पॅरलल आहे? CD ला. आणि CD कोणाला पॅरलल आहे? EF ला. म्हणजे 3 साइड पॅरलल आहे. जर 3 लाईन पॅरलल असतील तर काय करणार मी इथं? दॅट इज गिवन. बघा गिवन मध्ये काय काय आहे? दॅट इज AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू EF. FE लिहा किंवा EF लिहा. ठीक आहे. दॅट्स अप टू यू. बघा नंतर ना व्हॅल्यू कोणाकोणाची गिवन आहे? BD ची व्हॅल्यू गिवन आहे. सो BD ची व्हॅल्यू किती आहे? BD आहे 8. ओके. DF किती आहे? DF आहे दॅट इज 4. AC किती आहे? AC ची व्हॅल्यू आहे दॅट इज 12. इथे येणार 12. आणि CE किती आहे? CE दिलाय का? X दिलाय. सो मी इथे लिहिणार X. म्हणजे पहिलं काय फाइंड आउट करायचंय? फाइंड दी व्हॅल्यू ऑफ X. नंतर ना अँड E फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. जर X फाइंड आउट केला तर ह्या दोघांची ऍडिशन केल्यावर बघा AE कसा काढणार?
AC प्लस सीई करावं लागेल तरच तुम्हाला एई भेटेल. ठीक आहे, चला आता 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. दॅट इज सोल्युशन टू फाइंड काय करणार, एक्स अँड काय काढायचे, एई. ओके, चला आता 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. सो दॅट इज सोल्युशन इन कोणतं दिलं फिगर, नाही दिलं फिगर वगैरे काय. ठीक आहे, इफ AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू FE. जर 3 लाईन पॅरलल असतील तर त्यांचा रेशो कसा घेणार आपण, बघा ह्याला असं उभा करा. उभा केल्यानंतर कसं येणार, BD अपॉन DF ह्यांचा रेशो इक्वल टू कोणाच्या इक्वल असणार, AC अपॉन CE असणार. ठीक आहे, म्हणजे असं आहे बघा, ऍक्च्युली ही लाईन अशी. सो इथं सपोज ABC असं घ्या, ABC DEF. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सांगतोय हे 3 लाईन पॅरलल आहेत. सो AB अपॉन BC इक्वल टू DE अपॉन EF असं आहे ना. सो मग इथं कसं आहे ना, इथं मी एकतर BD अपॉन DF घेऊ शकतो. काय घेणार, BD अपॉन DF. सो इथे येणार DF इक्वल टू AC अपॉन CE. AC अपॉन CE. ठीक आहे, BD अपॉन DF बघा इक्वल टू AC अपॉन CE. ज्यांना इथून स्टार्ट करायचंय बघा, DF अपॉन BD असं केलं तरी चालेल, पण इक्वल टू लिहिताना हे लिहावं लागेल, पहिलं CE अपॉन AC लिहावं लागेल. ठीक आहे, हे पण लक्षात पाहिजे तुम्हाला ना. इथं रिझन काय ना, हा रेशो कोणामुळे इक्वल घेतला, दॅट इज 3 पॅरलल लाईन. ठीक आहे, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. ओके, 3 पॅरलल लाईन असेल तर त्यांचा रेशोच्या इक्वल नाही का, रेशो त्यांचे जे आहेत ते इक्वल असतात. ठीक आहे, चला व्हॅल्यू काढूयात आपण. BD ची व्हॅल्यू किती आहे, 8. सो इथे येणार 8 अपॉन DF किती आहे, 4. सो इथे लिहितो मी 4 इक्वल टू AC किती आहे, 12. सो इथे येणार 12 अपॉन CE किती आहे, X. सो मी लिहितो X. सो X ने इकडे मल्टिप्लाय करा, 4 ने तिकडे मल्टिप्लाय करा. सो 8 इंटू X होणार, बरोबर ना. X तिकडे मल्टिप्लाय होणार, सो 4 तिकडे मल्टिप्लाय होणार, 12 इंटू 4. ओके, नाउ नेक्स्ट X इक्वल टू 8 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड. सो 12 इंटू 4 अपॉन 8. ठीक आहे, चला इथं बघा 4 1 जा 4. ओके, आणि 4 2 जा 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 येतं. सो 2 आणि 12 राहिले. सो 2 1 जा इथे येणार बघा असं 12 अपॉन 2 येणार. सो X इक्वल टू 2 1 जा 2 2 6 जा. सो X ची व्हॅल्यू आली 6. ठीक आहे, समजलं का, X काढला. आता काय काढायचे, AE काढायचे ना. बघा AE काढायला लावलंय अँड AE. मग AE किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, AE 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे, दॅट इज AC प्लस CE. सो मी लिहिणार लाईन AC डॅश E. ठीक आहे, त्याच्यामध्ये AE जो आहे ना तो 2 पार्ट मध्ये डिवाइड, दॅट इज AC प्लस CE. सो दॅट इज AC ची व्हॅल्यू किती आहे, 12. सो इथे येणार 12 प्लस CE काय आहे, CE म्हणजे X. सो X ची व्हॅल्यू किती आली, 6. सो आन्सर इज 18. AE ची व्हॅल्यू आली 18. ओके, हे तुमचं आन्सर असेल. आता काढा स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 8-1 बघा. 8-1 ला काय आहे, इन ट्रायंगल LMN रेज MT बायसेक्ट दी अँगल LMN दिलाय. ठीक आहे, बघा रेज MT कुठे आहे, MT दिलाय. ओके, हा रेज ह्या अँगलला, सो अँगल M ला बघा LMN ह्या अँगलला बायसेक्ट करतोय. सो मी इथं कोणती प्रॉपर्टी यूज करणार, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे, ते तुम्हाला माहिती आहे. बघा पुढं LM ची व्हॅल्यू दिली, MN ची व्हॅल्यू, TN ची व्हॅल्यू दिली, देन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ LT. चला एकदम इझी क्वेश्चन आहे. चला सॉल्व्ह करूया. सोल्युशन पहिले तुम्हाला हे लिहायला लागेल, इन ट्रायंगल LMN. सो त्या ट्रायंगल मध्ये रेज MT काय आहे, रे MT बघा, रे MT इज अ बायसेक्टर, ऑफ अँगल LMN. ठीक आहे, ह्या अँगल M ला बायसेक्ट करतोय.
सो मी प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर यूज करणार. ठीक आहे, कसा करणार बघा. प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर बघा, ह्या लाईनच्या वरची साइड, सो बघा ही साइड दॅट इज LM अपॉन ह्या लाईनची खालची साइड दॅट इज कोणती साइड MN इज इक्वल टू कुणाच्या रेशोच्या इक्वल मध्ये असते, दॅट इज बघा खाली ह्या लाईनला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय. ठीक आहे, ही लाईन आणि ही साइड आणि ही साइड. सो मी पहिले हे वरचं घेतलं ना, सो मी पहिले LT घेणार. सो मी इथे लिहिणार LT अपॉन TN, इथे येणार TN घ्यायचं. मग प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे, बायसेक्टर. जर मी पहिले ही साइड घेतली असती अपॉन ही घेतलं असतं तर मला इक्वल टू TN अपॉन TL लिहायला लागलं असतं. हे पण लक्षात राहू दे. ओके, चला व्हॅल्यू काय काय आहे. LM ची व्हॅल्यू किती आहे, LM आहे 6 अपॉन MN किती आहे, दॅट इज 10 इक्वल टू LT किती आहे, वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ LT. सो LT एज इट इज. नाव LT इक्वल टू TN. ओके, सॉरी TN ची व्हॅल्यू दिली आहे ना, TN ची व्हॅल्यू किती आहे 8. सो इथे ना 8. बघा मी LT तिथंच ठेवतो, 8 इथे डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. सो इथे येणार 6 इंटू 8 डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय 8 अपॉन 10 इथे येणार 10 इक्वल टू LT. ओके, मग आता कशाने डिवाइड करू शकतो, 2 ने डिवाइड करू शकतो मी. 2 5 जा आणि 2 3 जा किंवा ह्याला करतो 2 4 जा. ओके, 2 5 जा 10, 2 4 जा 8. ओके, नाव इथे येणार 6 4 जा किती रे 24 अपॉन 5. सो इक्वल टू LT येणार. आणि ह्याला डिवाइड करू शकता तुम्ही. 24 डिवाइड बाय 5 किती येणार आन्सर, दॅट इज 5 4 जा 20 4 म्हणजे 40 8 म्हणजे किती येणार, दॅट इज मी डायरेक्ट करू शकतो LT इक्वल टू 4.8 आन्सर. ठीक आहे, हे तुमचा फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट. आता इझी आहे ना. आणि हा स्टार्टिंग पासून बघा हे. ठीक आहे, म्हणजे दोन जे आहेत ना प्रॉपर्टी आणि थेरम ते स्टार्टिंग पासून बघितलं तरच समजणार, अदरवाईज नाही. ते तुम्हाला 10 वेळा सांगतोय मी. ओके, मजा येते म्हणून नाही सांगत आहे, कारण तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय मी. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 9th वन. आणि हा एवढं लक्षात ठेवा, जे मन देऊन नाही का ऐकतात हा व्हिडिओ तरच त्यांनाच समजणार आहे. ठीक आहे, अदरवाईज दुसऱ्यांचं काही काम नाहीये इथं. ठीक आहे, जे स्टार्टिंग पासून बघत आहे त्यांना समजणार आणि व्यवस्थित मन देऊन ऐकतात ते त्यांना समजणार, नाहीतर बाकी दुसऱ्यांचं काही काम नाही ह्या व्हिडिओवर. ठीक आहे, पण जे मन देऊन ऐकतात ते त्यांना नक्की 100% समजणार. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD, हा सेगमेंट BD आहे, बायसेक्ट अँगल ABC. सो BD जी रे आहे ते अँगल B ला बायसेक्ट करतो, दॅट इज ABD. सॉरी इथं काय कोणतं आहे तिथं, एक मिनिट, ABC इथं. सो इथं ना बघा ABC म्हणजे अँगल B हा जो आहे ना तो बायसेक्ट झाला. ठीक आहे, मग मी कोणती प्रॉपर्टी यूज करणार, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. सो व्हॅल्यू तर गिव्हन आहेत, पण फाइंड काय करायचंय, दॅट इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. सो मी X फाइंड आउट करण्यासाठी तोच फॉर्म्युला यूज करणार. कोणता, इन ट्रायंगल ABC सेगमेंट BD इज बायसेक्ट अँगल ABC. सो दॅट टाइम बघा ह्या लाईनची वरची साइड दॅट इज AB अपॉन ह्या साइड म्हणजे ह्या लाईनची खालची साइड दॅट इज BC, इथे येणार BC इक्वल टू बघा पहिलं मी ही साइड घेतला, सो मी बेस पण हाच घेणार AD. सो इथे येणार AD अपॉन DC, इथे येणार BC इक्वल टू कोणती प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. ठीक आहे, ही प्रॉपर्टी यूज करणार. ना व्हॅल्यू पुट करतो, AB ची व्हॅल्यू किती आहे X. सो इथे येणार X इक्वल टू BC किती आहे X प्लस 5. IMP करा या क्वेश्चनला. ठीक आहे, इक्वल टू AD ची व्हॅल्यू X मायनस 2 अपॉन DC ची व्हॅल्यू किती आहे X प्लस 2. सो इथे येणार X प्लस 2. ठीक आहे, पुढं आता काय करणार, ह्या टर्मनी इकडे मल्टिप्लाय करणार, हे डिवाइडला तिकडे गेलं मल्टिप्लाय. सो दॅट टाइम काय येणार X इंटू दिस व्हॅल्यू X प्लस 2 इक्वल टू दिस टर्म इंटू दिस टर्म. सो X मायनस 2 एज इट इज X प्लस 5
आता बघा व्यवस्थित लक्ष द्या नीट एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर सो इथे येणार एक्स स्क्वेअर मी इथे खाली लिहू का चला इथंच लिहितो नाही तर मी डायग्राम रफ करतो ठीक आहे आता डायग्रामची गरज नाही मला सो मी हे डायग्राम रफ करतो आता व्यवस्थित लक्ष द्या सो बघा एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मान्य प्लस एक्स इंटू 2x सो इथे येणार 2x इक्वल टू बघा दोन्ही ब्रॅकेट मध्ये जी काही व्हॅल्यू आहे ते डिफरंट आहे सो मी काय करणार एक्स नी हा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार एक्स नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय दॅट टाइम एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर सो इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5 सो 5x आता ह्या 2 नी ह्या मी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आता -2 नी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार सो -2 इंटू एक्स -2x सो -2x -2 इंटू 5 सो -10 2 5 10 ना सो -10 हा मग आता बघा नीट लक्ष द्या आता इथं एक्स स्क्वेअर आहे इथं पण एक्स स्क्वेअर आहे हा एक्स स्क्वेअर जर मी इकडे आणला सो इकडे आणला काय होणार हा एक्स स्क्वेअर ऍज इट इज प्लस 2x ऍज इट इज हे इकडे आणल्यावर मायनस होणार सो -x स्क्वेअर होणार सो एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल सो हे कॅन्सल होणार सो मी त्याच्या आधीच कॅन्सल करतो ठीक आहे समजलं का त्याच्या आधीच काय करतोय मी कॅन्सल केलं म्हणजे आता एक्स स्क्वेअरचा मॅटर नाही आता मग आता एक काम करा 2x तिकडे न्या 10 इकडे आणा सो काय करणार मग ना ही टर्म पण इकडे आणू शकता तुमची इच्छा ओके 2x तिकडे नेतो कॉन्स्टंट टर्म -10 इकडे आलं +10 सो इथे येणार 10 ओके 2x प्लस मध्ये तिकडे गेला मायनस सो 5x ऍज इट इज -2x ऍज इट इज प्लस 2x आहे तिकडे गेलं -2x सो 10 ऍज इट इज इक्वल टू 5 मधून 2 गेले राहिले किती 3x -2x आता 3x मधून 2x गेले राहिले 1x सो इथे येणार 1x सो दॅट इज 1x 1 नाही लिहिले तर चालेल सो x ची व्हॅल्यू आली 10 ठीक आहे एवढं तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे काढा स्क्रीनशॉट हा आता 1.2 चा पुढचा जो काही नेक्स्ट व्हिडिओ आहे तो लास्ट क्वेश्चन असेल ठीक आहे म्हणजे तुम्हाला एवढं सगळं बघण्यासाठी पेशन्सची पण गरज आहे ठीक आहे जर तुम्ही संयम ठेवणार तर तुम्हाला हे आणखी जास्त समजणार ठीक आहे नाव क्वेश्चन नंबर 10th वन बघा 10th वन तुम्हाला डिस्प्लेवर दिसेल की क्वेश्चन काय आहे म्हणून बघा क्वेश्चन काय आहे इन द फिगर एक्स इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल ओके एक्स जो आहे तो इंटेरियर पॉइंट आहे ठीक आहे म्हणजे ट्रायंगलच्या आतमध्ये सो इज कॉल्ड ॲज इंटेरियर अँगल ठीक आहे इंटेरियर पॉइंट एक्स इज अ जॉईन टू वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल पॉइंट एक्स इज अ जॉईन टू द वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल सो दॅट इज एक्स जे आहे ना ते वर्टेक्स म्हणजे बघा एक्स जो आहे तो ट्रायंगलच्या वर्टेक्सला म्हणजे वर्टेक्स म्हणजे त्याच्या टोकाला जॉईंट आहे तो ठीक आहे दॅट इज डी ला XE XF ठीक आहे अजून एक ट्रायंगल आहे तर त्याला पण जॉईंट आहे तो पुढं सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट DE सेगमेंट PQ इज पॅरलल टू DE ओके सेगमेंट QR इज अ पॅरलल टू सेगमेंट EF दिलेलं आहे ओके हा पुढं फिलिंग द ब्लँक्स टू प्रूव्ह दॅट सेगमेंट PR इज अ पॅरलल टू काय प्रूव्ह करायचंय हे PR जो आहे तो DF ला पॅरलल आहे हे दाखवायचे ठीक आहे फक्त फिलिंग द ब्लँक्स आहे लगेच लक्ष द्या लगेच समजेल ठीक आहे बघा इन ट्रायंगल XDE कुठे XDE XDE बघा हा वाला ट्रायंगल ठीक आहे हा असा ट्रायंगल ठीक आहे XDE त्याच्यामध्ये तुम्हाला गिवन काय दिलंय PQ इज अ पॅरलल टू DE बघा PQ जो आहे तो DE ला पॅरलल आहे ही लाईन ह्याला पॅरलल आहे जर गिवन मध्ये तुम्हाला लाईन पॅरलल दिला असेल तर मी तिथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करणार हे तुम्हाला सांगितलं होतं ठीक आहे म्हणजे कसं लिहिणार मी बघा XP अपॉन PD लिहिणार म्हणजे इथं XP अपॉन PD XPD आहे ठीक आहे XP अपॉन PD लिहिणार सो मी XP अपॉन काय लिहिणार PD ओके पण ही व्हॅल्यू तर तुम्हाला गिवन आहे ना सो मी इथे लिहिणार गिवन
ओके, समजतंय का? ही व्हॅल्यू तरी गिवन आहे, सो मी इथे लिहिणार गिवन. ओके, बघा एक्सपी अपॉन पीडी लिहिलं ना. आता इकडची साईड लिहायला लागेल ना. एक्स इथे काय आहे? एक्स क्यू. इथे ना एक्स क्यू अपॉन क्यू ई. एक्स क्यू अपॉन क्यू ई. ओके, हा एक ट्रायंगलचा मी रेशो लिहिला. सो हे रेशो मी कधी अप्लाय करणार? ज्यावेळेस लाईन पॅरलल असेल त्यावेळेस मी हा रेशो अप्लाय करणार. सो कोणता थेरम झाला? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हे फुल फॉर्म मध्ये लिहा व्यवस्थित. ठीक आहे, अर्ध लिहू नका ना. इन ट्रायंगल एक्स ई एफ. कुठे? एक्स ई एफ. बघा असा ट्रायंगल. ठीक आहे, हे असा ट्रायंगल एक्स ई एफ. त्याच्यामध्ये क्यू आर पॅरलल आहे का? क्यू आर पॅरलल टू दिस साइड. ई एफ ला पॅरलल आहे. कुठे गेलं? ई एफ ला पॅरलल आहे. मग सो तेव्हा काय करणार? मग एक्स क्यू इथे लिहिणार मी एक्स क्यू अपॉन क्यू ई. काय लिहिणार? क्यू ई. ओके, बघा ही व्हॅल्यू जर मी इथे लिहिले तरी चालेल किंवा इथे लिहिले तरी चालेल, कुठं पण घ्या. एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि एक्स आर अपॉन आर एफ. एक्स आर अपॉन आर एफ. आर एफ. ठीक आहे, ठीक आहे, कसं पण लिहा, तुम्हाला जसं द्यायचं तसं. पण हा थेरम ऍक्च्युली हे काय आहे? हे पण काय दिलं तुम्हाला? गिवन दिलं. सो इथे लिहिणार गिवन. ठीक आहे, इथे दिलंय का तुम्हाला? जसं बॉक्स दिलाय. ठीक आहे, हा दिलाय. हे पण काय आहे? तुम्हाला गिवन आहे. सो कोणता थेरम? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. सो दॅट इज मी इथे लिहितो बीपीटी. पण तुम्ही ते फुल फॉर्म मध्ये लिहा तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. ठीक आहे, चला आता फ्रॉम 1 and 2. आता फ्रॉम 1 and 2 मध्ये बघा, कम्पेअर करा. कुठे आहे? हे 1 आहे, हे 2 आहे. सो त्याच्यामध्ये एक्सपी अपॉन पीडी इथं आहे का? एक्सपी अपॉन पीडी नाहीये. ठीक आहे, विषय सोडून टाका. एक्स क्यू अपॉन क्यू ई आहे का? एक्स क्यू अपॉन क्यू ई. बघा एक्स क्यू अपॉन क्यू ई आहे, एक्स क्यू अपॉन क्यू ई आहे. सो ही टर्म आणि ही टर्म घेऊ नका. ठीक आहे, व्हॅल्यू सेम सेम आहेत ना. सो ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू घेऊ नका. सो मग कोणती व्हॅल्यू घेणार इथे लिहिताना? ही व्हॅल्यू इक्वल टू ही व्हॅल्यू द्या. ठीक आहे, ही व्हॅल्यू बघा ना सेम सेम आहे. सो मी काय करणार? कॅन्सल करणार, म्हणजे ती व्हॅल्यू घेणार नाही. सो मी पहिले लिहिताना एक्सपी अपॉन पीडी. ओके, आणि एक्स क्यू अपॉन क्यू ई लिहिणार. क्यू ई. ठीक आहे, बघा आता नीट लक्ष द्या. एक्सपी कुठे आहे? एक्सपी. आता बघा कोणता ट्रायंगल फॉर्म होते? एक्सपी अपॉन पीडी. पीडी म्हणजे ही लाईन. ओके, एक्सपी अपॉन पीडी. ना एक्स क्यू. एक्स क्यू. एक मिनिट, इथं पॉइंट कोणता पाहिजे? एक्स क्यू दिलाय का इथं? चुकला माझे, एक मिनिट. एक्स आर पाहिजे ना बघा, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू ना. सो एक्स आर इथं आर येणार. सॉरी हा, इथं आर येणार. एक्स आर अपॉन आर एफ पाहिजे. ठीक आहे, ही व्हॅल्यू घ्यायची आहे तुम्हाला. आर एफ. समजलं का? हे आणि हे कॅन्सल करा. सो हे इथे लिहिलं आणि ही व्हॅल्यू इथे लिहिली. सो एक्स आर अपॉन आर एफ. बघा ही एक्स पी अपॉन पीडी लिहिलं, एक्स आर अपॉन आर एफ आलं. सो ही लाईन. ओके, म्हणजेच काय? हा ट्रायंगल फॉर्म झाला. बघा हा ट्रायंगल फॉर्म झाला. म्हणजे यांचा रेशोज काय सांगते तर तुम्हाला? एक्स पी अपॉन पीडी, एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजेच ही लाईन आणि ही लाईन पॅरलल असेल तरच ह्यांचा रेशो इक्वल येतो. समजते का? लाईन पॅरलल असेल तरच हा रेशो येतो. पण लाईन पॅरलल सांगितले का त्यांनी? नाही. सो मी डायरेक्ट लिहिणार इथं, कारण मी रेशो इक्वल दाखवला ना. समजते का? रेशो मी इक्वल दाखवला. सो मग लाईन पण कशी असणार? पॅरलल. सो मी डायरेक्ट लिहिणार सेगमेंट. सेगमेंट कोणतं सेगमेंट? पी आर पॅरलल टू डी एफ किंवा असं लिहितो पी आर पॅरलल टू डी एफ. झालं. सो कॉन्व्हर्स ऑफ इथे लिहायला लागेल. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, बघा पहिलं मी रेशो इक्वल दाखवले, त्याच्यानंतर ना लाईन पॅरलल दाखवलं. सो मी रिव्हर्स प्रोसेस गेलो ना. सो दॅट टाइम कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. ओके, हेच प्रूफ. मग आपल्याला फक्त ह्याच्यातच एडिट करायचं होतं. सो मी केलं. हे तर त्यांनी दिलं होतं, त्यांनी ऍक्च्युली दिलं होतं तुम्हाला. ओके, ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये. सो हा आता क्वेश्चन नंबर 11 जो आहे
तो मी पुढच्या व्हिडिओला करू का तुम्ही करणार आहे, तुम्ही मला फक्त लाईव्ह चॅट मध्ये सांगा काय करायचंय, घेऊ की तुम्ही करणार अभ्यास. ठीक आहे, नाही तर मला 1.3 स्टार्ट करायला बरं होईल लवकर. ओके, तोपर्यंत बाय बाय.